स्वागतम स्वागतम सुस्वागतम। तारीख 15 ऑगस्ट माहे सोनेरी पहाट झाली। तारीख 15 ऑगस्ट माहे सोनेरी पहाट झाली। स्वातंत्र्याचा सूर्य गोवला 1947 साली। स्वातंत्र्याचा सूर्य गोवला 1947 साली। रविकिरणांनी नाहू घातले भारत भूला आज। रविकिरणांनी नाहू घातले भारत भूला आज। स्वातंत्र्य दिनाची पहाट नटली तिरंग्याचा लेऊनी साज। स्वातंत्र्य दिनाची पहाट नटली तिरंग्याचा लेऊनी साज। आज 15 ऑगस्ट आपल्या स्वतंत्र भारत देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन असा आपला सोनेरी दिवस साजरा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। आजच्या कार्यक्रमास भरला आज या मंगलदिनी मान्यवरांचा मेळा। भरला आज या मंगलदिनी मान्यवरांचा मेळा। झाले त्यांचे आगमन रंगला स्वागताचा सोहळा। झाले त्यांचे आगमन रंगला स्वागताचा सोहळा। आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमास उपस्थित असलेले सन्माननीय मान्यवर, आपल्या सेवागिरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा माननीय सौ आशाताई कुलकर्णी मॅडम यांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करते। आपले सेवागिरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी माननीय श्री कुमार कुलकर्णी सर यांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करते। आपले सेवागिरी शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री अमित कुलकर्णी सर यांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करते। आपले जिजामाता माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री निलेश गायकवाड सर यांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करते। आपले जिजामाता प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री राजेंद्र गोंदिल सर यांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करते। तसेच उपस्थित माझे सर्व सहकारी शिक्षक, सर्व उपस्थित पालक व विद्यार्थी यांचे देखील मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करते। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची। प्रतिमा पूजनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची। प्रतिमा पूजनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची। म्हणून मी आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय मान्यवर यांना विनंती करते की त्यांनी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करावे। रंग बलिदानाचा
त्या तिरंग्यात पहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सन्हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू हवा, सन्हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू हवा. यानंतर आपण सर्वजण आपल्या तिरंग्याला सलामी देण्यासाठी जागेवर उभे राहणार आहोत. एक साथ प्रतिज्ञा के लिए तैयार. एक साथ प्रतिज्ञा शुरू कर. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करील. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेल आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेल. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद. एक साथ संविधान के लिए तैयार. एक साथ संविधान शुरू कर. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. जय हिंद. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य, अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. असा विविधतेने नटलेला तरीही विविधतेत एकता असलेला आपला भारत देश. या आपल्या भारत देशाविषयी आपल्या भावना आपल्या शाळेतील काही विद्यार्थी आणि शिक्षक समूहगीतातून या ठिकाणी सादर करणार आहेत. तरी सर्वप्रथम माध्यमिक विभागाचे काही विद्यार्थी समूहगीत आपल्यासमोर सादर करणार आहेत. त्यांच्या समूहगीताचे बोल आहेत, ए वतन आबाद रहे तू, ए वतन आबाद रहे तू.
स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा देश हा अभिमान अमुचा देश अमुची प्रार्थना देश हा अभिमान अमुचा देश अमुची प्रार्थना उंच लहरू दे तिरंगा उंच लहरू दे तिरंगा हीच मंगल भावना देश हा अभिमान अमुचा देश अमुची प्रार्थना स्फूर्तिदायी वीरगाथा देत से नवचेतना स्फूर्तिदायी वीरगाथा देत से नवचेतना एकतेचा मंत्र देई एकतेचा मंत्र देई सौख्य शांती प्रेरणा देश हा अभिमान अमुचा देश अमुची प्रार्थना देश हा भारताचे पुत्र आम्ही ज्ञान अमुची साधना भारताचे पुत्र आम्ही ज्ञान अमुची साधना देश सेवा नित घडावी देश सेवा नित घडावी हीच आमची कामना देश हा अभिमान अमुचा देश अमुची प्रार्थना देश हा अभिमान अमुचा देश अमुची प्रार्थना यानंतर आपल्या शाळेतील शिक्षकांचं समूहगीत होणार आहे. समूहगीताचे बोल आहेत. ध्वज उंच तिरंगा डोले तो रविचंद्राशी बोले. ध्वज उंच तिरंगा डोले तो रविचंद्राशी बोले.
अध्यक्ष महोदय, समस्त गुरुजन वर्ग, माझे सर्व सवंगडी व उपस्थित पालक या सर्वांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या मनोगतास सुरुवात करते. आज आपण सर्व भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित झालो आहोत. स्वातंत्र्याची 74 वर्ष पूर्ण करून मोठ्या दिमाखात भारत 75व्या वर्षात पदार्पण करीत आहे. स्वातंत्र्य या शब्दाला फार मोठा अर्थ आहे. स्वा म्हणजे स्वाभिमानात तडजोड न करणे, त म्हणजे तंत्रज्ञानाने 10 दिशा विकसित करणे आणि त्र म्हणजे त्रैलोक्यात राष्ट्राचा ठसा उमटवण्यासाठी घेतलेल्या परिपूर्णतेचा ध्यास म्हणजे स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही. अनेकांनी आपल्या त्यागातून, बलिदानातून भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले आहे. कित्येकांच्या समर्पणातून भारत हा सोन्याचा दिवस पाहू शकला. 15 ऑगस्ट 1947 रोजी युनियन जॅक खाली उतरला आणि तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकू लागला. भारताचा स्वातंत्र्य दिन हा केवळ ब्रिटिश राजवटीपासून भारताचे स्वातंत्र्य दाखवत नाही, तर तो दाखवतो की भारतातील विविधतेत असणारी एकता. या एकतेच्या बळावरच 74 वर्ष आपण सारे भारतीय हे स्वातंत्र्य अबाधित ठेवून आहोत. शेतीपासून ते तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास साधताना भारताने केलेली प्रगती कौतुक करण्यासारखीच आहे. पण महात्मा गांधी म्हणतात, भविष्य हे वर्तमानात आपण कसे वागतो यावर अवलंबून असते. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याला 74 वर्ष पूर्ण झाली असली तरी भारतापुढील आव्हाने अजून संपलेली नाही. राष्ट्रातील प्रत्येक भुकेल्या पोटाला घास, अंगाला वस्त्र, डोईवर निवारा, देहाला आरोग्य, मनाला ज्ञानाचा दिवा मिळाल्याशिवाय हा लढा संपणार नाही. केवळ स्वतःपुरते स्वर्गसुख उपभोगण्यासाठी हुतात्म्यांनी आहुती दिली नाही याचे भान सर्व भारतीयांना व्हायला हवे. देशभक्ती हा प्रत्येकाचा स्वभाव बनायला हवा. रोजच्या साध्या साध्या व्यवहारातून त्याचे दर्शन व्हायला हवे. त्यासाठी ओंजळभर सुख कमी मिळाले तरी हरकत नाही, तरच युगानुयुगे हा तिरंगा असाच दिमाखात फडकत राहील. माझ्या मनोगताचा शेवट करताना मी एवढेच म्हणेन, या जन्माचा नजराणा मायभूमीस पेश व्हावा, तिरंगाच माझा गणवेश व्हावा. सांडावे रुधिन या मातृभूमीसाठी, हरेक जन्म फक्त भारत माझा देश व्हावा, भारत माझा देश व्हावा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर जिजामाता प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री राजेंद्र गोंदिल सर यांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या शुभदिनी आपले मनोगत व्यक्त करावे. आज 15 ऑगस्ट 75वा स्वातंत्र्य दिन या निमित्त कार्यक्रमास उपस्थित असलेल्या संस्थेच्या अध्यक्षा माननीय सुभाषाताई कुलकर्णी, संस्थेचे सचिव माननीय श्री अमित सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे मी आज शाळेच्या वतीनं या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मी स्वागत करतो. तसेच उपस्थित सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचंही मी स्वागत करतो. आज भारताचा स्वातंत्र्य दिन, अनेक वर्षाच्या गुलामगिरीत, भारतीय गुलामगिरीतून भारताला मुक्त झाल्याचा हा दिवस. या दिवसाचं प्रत्येक भारतीयांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक भारतीय हा या स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्या काळी सहभागी होता. यात अनेक देशभक्त, अनेक क्रांतिकारक, तसेच अनेक ज्ञात आणि अज्ञात यांनी आपले बलिदान दिले आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारत स्वतंत्र झाला, पण देशापुढे अनेक प्रश्न उभे होते. देशात प्रत्येक गोष्टीचा तुटवडा होता. ज्यावेळेस आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली, त्यावेळेस त्यांनी 3 गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व दिले: अन्न, वस्त्र आणि निवारा. जर आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण असू किंवा राहण्यास घर असू, घालण्यास वस्त्र असू, तर आपण जवळजवळ 50% लढाई जिंकल्यासारखं होतं. त्यामुळं या देशातील पंतप्रधानांनी प्रथमतः अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टीकडं प्रथमतः लक्ष दिले. आणि ज्यावेळेस हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, त्यावेळेस त्यानंतर महत्त्वाची गोष्ट असते ती शिक्षण. कारण शिक्षणाला एक वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं जातं. शिक्षण
शिक्षणानं माणूस घडतो आणि माणूस घडला की परिणाम त्याचा देश आपला घडतो. म्हणून शिक्षणाला अतिशय महत्त्व या देशाने दिले आणि आज शिक्षण क्षेत्रामध्ये भारत खूप मोठी प्रगती करू शकला. कारण शिक्षण हेच भारताला किंवा आपल्या देशाला कुशल मनुष्यबळ देऊ शकतो आणि शिक्षणाशिवाय देशाची प्रगती नाही. जर शिक्षणानं विचाराच्या कक्षा रुंदावतात, शिक्षणामुळे माणूस घडतो, शिक्षणामुळे कुशल मनुष्यबळ निर्माण होते. म्हणून या देशाने दिले आणि शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तम अशी प्रगती या देशाने केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर उद्योगधंदे. या देशानं उद्योगधंद्याला अतिशय महत्त्व दिलं आणि अनेक मोठमोठे उद्योग या भारतामध्ये सुरू झाले आणि परिणामी रोजगार मिळाला. शेती सुधारली, शेतीमध्ये रोजगार मिळाला आणि म्हणून देश आज प्रगतीपथावर आहे. अनेक भारतीय या देशामध्ये शिक्षण घेऊन परदेशामध्ये नोकरी करतात आणि अनेक भारतीयांच्या मदतीनं अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा अनेक भारतीय तरुणांनी आपली छाप उमटवली आहे. भारतातलं भारतीय याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे भारताने केलेली शिक्षणात केलेली प्रगती. हे इथं या शिक्षणाला आपण महत्त्व दिल्याशिवाय इथं गत्यंतर नाही आहे. म्हणजेच काय, जो देश शिक्षणामध्ये पुढं तोच देश जगामध्ये आपलं नाव कुठंतरी कोरू शकतो. माणूस हा शिक्षणाशिवाय तयार होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये, कारण आपण आपलं जर संरक्षण करू शकलो नाही तर दुसऱ्याचं काय करणार. म्हणून संरक्षण क्षेत्रामध्ये भारतानं केलेली प्रगती अनन्यसाधारण आहे. भारतामध्ये 3 प्रकारचं सैन्य आहे, नौदल, वायुदल आणि सेनादल. तर याच्यामध्ये जे आहे ते अनेक गोष्टींमध्ये देशानं प्रगती करून आपलं नाव जे आहे या जगाच्या नकाशामध्ये त्यांनी कोरलेलं आहे. भारतीय संरक्षण दल इतकं सक्षम आहे की जगावरती प्रत्येक देशावरती आपली वचक आहे की भारताचं सैन्य दल हे मला वाटतं जवळजवळ सैन्य दल हे 2 की 3 नंबरला असेल, इतकं महत्त्वाचं सैन्य दल भारताचं आहे. प्रत्येक क्षेत्रात भारतानं प्रगती करायची असेल तर आपल्याला आपले तरुण आणि सरकारचं एकच धोरण पाहिजे की आपण खूप कष्ट करण्याची आपली तयारी पाहिजे. आपण मुंगीसारखं कष्ट कामसू असलं पाहिजे आणि आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. प्रत्येक तरुण जर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचला तर सरकार सुद्धा त्यांचं ध्येय आपोआप गाठतं. म्हणून या देशामधल्या तरुणांना एकच उपदेश आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तम कामगिरी करायला पाहिजे. आपलं क्षेत्र कोणतंही असो, आपला उद्योग कोणताही असो, त्यामध्ये आपण अतिशय कुशल पाहिजे आणि ते काम आपण मन लावून केलं पाहिजे, तरच देशाची प्रगती होऊ शकते. आज देशामध्ये अनेक प्रकारच्या समस्या जरी असल्या तरी त्या समस्याचा उपाय करण्यासाठी सरकार आज सक्षम आहे. आज आपल्या देशावरती अनेक संकट आलं, हे कोरोना संकट अतिशय भयानक आहे, परंतु सक्षमपणे त्यांनी आज त्याच्याशी लढाई करून, त्या कोरोनावरती लढाई करून आज देशामध्ये वातावरण अतिशय उत्तम असं ठेवलेलं आहे. यानंतर आपले जिजामाता माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री गायकवाड सर यांना मी अशी विनंती करते की आजच्या शुभदिनी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आज 15 ऑगस्ट 2021 आपला राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन आज आपण या ठिकाणी ऑनलाईन साजरा करत आहोत. याचं कारण म्हणजे कोविड-19च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र ही जी काही महामारी पसरलेली आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हा कार्यक्रम घ्यावा लागत आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आपल्या
प्रेरणास्थान सेवागिरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा माननीय सौ आशाताई कुलकर्णी मॅडम, त्याच प्रकारे संस्था पदाधिकारी सन्माननीय कुमार कुलकर्णी सर व आपल्या संस्थेचे सचिव श्री अमित कुलकर्णी सर आणि त्याच प्रकारे प्राथमिक विभागाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री राजेंद्र गोंदिल सर आणि प्राथमिक माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि समस्त पालक बंधू आणि भगिनी, विद्यार्थी बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या सहकार्याने आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे. तर 15 ऑगस्ट 2021 हा राष्ट्रीय सण साजरा करत असताना यावर्षी 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्य दिनाला पूर्ण होत आहेत. अमृत महोत्सवी वर्ष आपण या ठिकाणी साजरं करत आहोत आणि हे साजरं करत असताना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हुतात्मे आणि अनेकांनी जी काही प्राणाची आहुती दिली, बलिदान केले, या सर्वांना स्मरण्याचा हा दिवस आहे आणि देशप्रेम अखंडपणे आपल्या मनामध्ये तेवत ठेवणं आणि जागृत ठेवण्यासाठी हा दिन आपण साजरा केला पाहिजे. आपल्या भावी पिढीला आपण हा संदेश दिला पाहिजे की देश हा सर्वश्रेष्ठ असतो, मातृभूमी ही सर्वश्रेष्ठ असते आणि मातृभूमी ही प्रथम मनामध्ये असावी आणि त्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी. देश हा आपला प्रगतीपथावर कसा राहील यासाठी आजच्या या विद्यार्थ्यांनी आपल्या देशाला भावी काळामध्ये एक महासत्ता बनवण्यासाठी आपण त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांच्या मनामध्ये हे बीजरोपण करणं गरजेचं आहे. म्हणून आपण राष्ट्रीय सण साजरा करत असतो आणि यापुढे अतिशय मनोभावे आणि तयारीने आपण अजून काम करूया आपल्या देशासाठी, एवढा संदेश या ठिकाणी देतो. आणि आपल्या संस्थेच्या अध्यक्षा सौ आशाताई कुलकर्णी मॅडम आपल्याला भरीव असं मार्गदर्शन दरवर्षी करत असतात. याही वर्षी ऑनलाईन करणार आहेत, तरी आपण त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ घेऊ. या ठिकाणी मी 2 शब्द बोलून थांबतो. जय हिंद, जय भारत. ज्यांच्या मार्गदर्शनाची अमृततुल्य वाणीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत, अशा आपल्या दीपस्तंभ सन्माननीय आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ आशाताई कुलकर्णी मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आजच्या सुवर्ण दिनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. नमस्कार. आज रविवार 15 ऑगस्ट स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव, भारतीयांच्या वैभवाचा, आनंदाचा, कर्तृत्वाला सलामी देण्याचा आनंदाचा दिवस. या निमित्ताने गुगल मीटवर सर्व उपस्थितांना नमस्कार. या आनंदाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. मंगल देशा, पवित्र देशा, वीरांच्या देशा, दगडांच्या देशा, प्रणामामुचा तुला भारत देशा, भारत देशा. व्यर्थ न हो बलिदान. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात पदार्पण करताना ज्या नररत्नांनी देश स्वतंत्र होण्यासाठी प्राणाचं बलिदान केलं, त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून त्यांच्या कार्याची उजळणी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा महान उद्देश लक्षात घेऊन आपल्या प्राथमिक व माध्यमिक विभागाने भारताच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्ताने सप्ताहात विविध उपक्रमांचं नियोजन केलं. अगदी अल्प वेळेत शिक्षकांनी मुलांच्याकडून निबंध स्पर्धा, देशाविषयी घोषवाक्य, चित्रकला, गौरवगीते, स्फूर्तिगीते वगैरे कार्यक्रमांचं ऑनलाईन उपक्रमांचं सुंदररित्या नियोजन केलं. प्रसंगी कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून प्रत्यक्षात शाळेत येऊन शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी समूहगीत व इतर कार्यक्रमाचं उत्तम नियोजन केलं. उत्सव मूर्तींना हा महोत्सव उत्सवात पार पाडण्यात खूपच आनंद वाटला. या सर्व उत्साही शिक्षक, शिक्षिका, पालक, बंधू भगिनी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचे मनापासून कौतुक, त्यांना मानाचा मुजरा. ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला त्या सर्वांचे कौतुक. ज्यांनी स्पर्धेत विशेष यश संपादन केले त्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ऑनलाईन सादर करणारे, त्यासाठी घरातील अडचणींवर मात करून सहकार्य करणारे श्री समुद्र सर, त्यांचा परिवार यांनाही धन्यवाद. आता वळूया महत्त्वाच्या मुद्द्याकडे.
आपण सारे खरोखरी भाग्यवान आहोत, कारण आपण भारतात राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा न भूतो न भविष्यती असा राजा आपल्या देशाला लाभला. देवांनी, ऋषीमुनींनी, संत महात्म्यांनी या भारतात जन्म घेतला. महान अशा संस्कृतीने नटलेला, आदर्श अशा परंपरा लाभलेला, भौगोलिक इतिहासाने बहरलेला, अनेकात एकत्व साधून गुण्या गोविंदानं नांदणारा पृथ्वीवर एकमेव देश म्हणजे भारत देश. ही महानता, ही संस्कृती, ही परंपरा, हा मिळालेला आदर्शाचा वारसा, अथक प्रयत्नातून मिळवलेले स्वातंत्र्य टिकवणे, त्यात भर घालून संपूर्ण जगात, विश्वात मानाचं स्थान मिळवून उच्च स्थानावर त्याची महत्ता टिकवणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांनो, हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही. त्याबाबत काही शूरवीरांच्या कथाही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जेवढे आपल्या जन्मदात्रीवर प्रेम असते तेवढे जन्मभूमीवर देखील प्रेम असणं अत्यंत महत्त्वाचे. त्यासाठी देशभक्ती, देशप्रेम मनामनात रुजणं हे अत्यंत काळाची गरज आहे. कारण हा देश स्वातंत्र्यपूर्व काळातही अनेक वीर भारत मातेच्या पायातील शृंखला तोडून तिला स्वतंत्र करण्यासाठी फासावर गेले. उदाहरणार्थ सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, चाफेकर बंधू, सावरकर यांनी आनंदाने पुढील जन्मात हेच कार्य करण्याच्या अटीवर जणू काही ते फासावर गेले. टिळक, आगरकर, सुभाषचंद्र बोस अनेक अनगणित वीरांचे आज स्मरण होणे आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणे ही अत्यंत महत्त्वाची काळाची गरज आहे. आजच्या दिवशी काही प्रमाणात काही क्रांतिकारकांच्या, वीरांच्या कथा आपण ऐकणार आहोत. वास्तविक पाहता 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण ते मिळालं नाही तर ते पराकाष्ठा करून, आत्मबलिदान करून, काही भागांचा त्याग करून स्वातंत्र्य मिळवावं लागलं. 1947 नंतर सगळंच काही नंतर आलबेल होतं असं नाही. पुन्हा 1961-62 चीनची लढाई, 71 ते 81 हा कालावधीही युद्धजन्य परिस्थितीसारखा. 1999 या काळातही भारतीय सेनेला पुन्हा परशत्रूला तोंड द्यावं लागलं. या सांगायला साध्या गोष्टी वाटतात, ऐकायलाही साध्या गोष्टी वाटतात, पण अत्यंत करुण कहाणी या युद्धामध्ये सामावलेली आहे. 1999चा एक प्रसंग आपण घेऊया. 1999 साली आपले लाडके भारताचे पंतप्रधान अटलजी होते आणि भारत मैत्रीचा करार करावा आणि आपल्यातली दुश्मनी संपवावी या उद्देशाने त्यांनी लाहोरचा करार केला. आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही करार करताय, बस सेवा भारतातून इथपर्यंत येते लाहोरपर्यंत, पण प्रत्यक्षात भारताचे पंतप्रधान अटलजी जर या बसनी आले तर आम्हाला अधिक आवडेल. आणि ही मान्यता केवळ आपल्या देशासाठी, केवळ देशाची परंपरा टिकवण्यासाठी, किंबहुना आपली मैत्री टिकवण्यासाठी, दुश्मनी संपवण्यासाठी आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी हे आव्हान स्वीकारलं आणि ते त्या ठिकाणी गेले. पण पाकिस्तानची वृत्ती ही पहिल्यापासून वेगळीच होती. त्यांनी त्यावेळेला जरी हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांच्या मनाप्रमाणे ते त्या ठिकाणी वागले, तरीसुद्धा एकीकडे पाकिस्तानचे राजकारण चालूच होते. कारगिलमधल्या चौक्यांवर, त्या पोस्टवर त्यांनी त्यावेळेला कब्जा केलेला होता. त्याच्या युनिटला द्रास सेक्टरमध्ये हलवलेलं होतं. आता 18 ग्रेनेड्स तोलिंग पहाडीवर लढत होते. युनिटमध्ये प्रत्येकजण मिळेल ते काम प्राणाची बाजी लावून लढत होता. असे आता करार झाला, परंतु पाकिस्ताननी आतल्या बाजूने अशी जी कुरघोडी केली त्याला आपल्या भारतीयांना, आपल्या सेनेला फार मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागलेलं आहे. आणि अखेर 12 जून 1999ला तोलेलिंग पहाडी परत मिळवण्यामध्ये यश आलं. पण तोपर्यंत 25 जण शहीद झाले होते. आर्मीचं कोणतं एक युनिट एखाद्या मोठ्या कुटुंबासारखं असतं आणि त्यामुळेच आपल्या कुटुंबातल्या इतक्या जणांना गमावल्यामुळं प्रत्येकाच्या आत एक बदल्याची आत धुमसत होती. आता पुढचं लक्ष होतं टायगर हिल्स, द्रास सेक्टरमधील सगळ्यात उंच पहाडी. सगळा प्लॅन ठरला गेला. त्यासाठी युनिटमधल्या सगळ्या तरुण, साहसी आणि खंबीर अशा 21 जणांची घातक तुकडी तयार करण्यात आली, ज्यात
त्याचा समावेशही होता. आता अशा जागेवरून हमला करायचा जिथून शत्रूला कोणती शंका येणार नाही, आणि ती जागा म्हणजे अगदी 90° एक कडा, उंची समुद्री सपाटीपासून 16.608 फूट, मरणाची थंडी, खराब हवामान, प्राणवायूचं कमी आणि सतत होणारं फायरिंग, या सगळ्याचा सामना करत करत ही चढण चढायची होती. त्यासाठी घातक तुकडीला 3-4 दिवसाचं ट्रेनिंगही दिलं गेलं आणि अखेर त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला. जणू काही शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कुणाची भीती, लढून जगावं लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठाव. या उद्देशाने ही परंपरा सांभाळत अशी स्थितीत ते त्या पहाड चढू लागले. आणि कसं चढायचं होतं, रात्रभर चढायचं आणि सकाळ झाली की दगडांच्या मागे कपारीत लपून बसायचं. पहिला दिवस असाच लढाईत गेला. असे पहाड चढताना वर बघताना वाटतं समोर दिसते ते शिखर, वर पोचल्यावर दुसरं शिखर दिसायचं. असे 3 दिवस गेले. 3 जुलै 1999 हमला करायची वेळ आली आणि त्याला त्याच्या तुकडीचा गाईड बनवलं गेलं. आता थोडंच अंतर राहिलेलं, पण मार्गही तितकाच कठीण होता हो. त्यांनी कशी बशी चढाई सुरू केली. 7 जण सुखरूप पोचले आणि फायरिंग सुरू झालं. रस्सी तुटली. आता वरचे वर आणि खालचे खाली. नशिबाने तो वर पोचलेला होता. समोर थोडा सपाट असं भाग आणि त्यावर शत्रूचे 2 बंकर दिसत होते. शत्रूंनी प्रचंड फायरिंग सुरू केलं. त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आणि दोन्ही बंकर्स उद्ध्वस्त केले. आता वर टायगर हिलचं शिखर फक्त 50 मीटरवर होतं. शत्रू सावध झाला होता आणि वरच्या बाजूने हमला सुरू झाला होता. एकही पाऊल ना पुढे टाकता येत होतं ना मागे आता जाता येत होतं. हिंदुस्थानी फौज इतक्या जवळ आलेली बघून शत्रूंनी भयंकर फायरिंग सुरू केलं आणि त्या ते 7 जण अडकले गेले. समोर मरण स्पष्ट दिसते आणि त्यावेळी त्यांचं लॉजिक असं की मरायचं तर आहेच, पण इतकं वर आलोच आहे तर जास्तीत जास्त मारून तरी जाऊया. सगळ्यांमध्ये नव्याने एक जोश भरला. इकडूनही फायरिंग सुरू झालं. थोड्याच वेळात लक्षात आलं युद्धसाठा संपत चाललाय. आता काय करायचं? फायरिंग थांबवून सगळे शांत पडून राहिले. खूप वेळानंतरही हालचाल नाही. हे बघून शत्रूचे सैनिक बघण्यासाठी जवळ आले आणि त्यांनी परत हमला सुरू केला. आणखी काही शत्रू निस्तानाभूत झाले. आता त्यांच्याकडे अजून काही हत्यारे होती आणि थोडंभर जास्तीचा दारुगोळा सुद्धा होता. तोपर्यंत 5 तास उलटून गेले. जे 1-2 शत्रूचे सैनिक वाचले होते त्यांनी परत जाऊन त्यांच्या बाकी सहकाऱ्यांना माहिती दिली आणि त्याचबरोबर अर्ध्या तासाच्या आत शत्रूच्या 30-35 सैनिकांनी होत्या नव्हत्या त्या सगळ्या हत्यारांसकट पुन्हा हमला सुरू केला. आता तर डोकं बाहेर काढणं सुद्धा अवघड झालेलं होतं. हे 6 जण ग्रुप बनवून 3 ठिकाणी विखुरले गेलेले. अशातच एका ग्रेनेडमुळे त्याच्या LMGचा वेल उद्ध्वस्त झाला. फायरिंग चालूच होतो. तो बदलेपर्यंत नुसतं थांबून चालणार नव्हतं. शेजारच्या सहकाऱ्यांकडे एक स्नायपर प्लुटन कमांडरनी त्यांच्याजवळ जाण्याचा आदेश दिला. तो तसा उठून त्यांच्याकडे पळायला लागला. तसा त्याच्यावर हमला झाला. हँड ग्रेनेड फेकलं गेलं. त्याचा एक तुकडा गुडघ्याच्या खाली लागला. काही क्षण आभास झाला की गुडघ्याच्या खालचा पाय कापला गेला. तो तसाच बसून होता. काही क्षणानंतर पायावर हात मारून पाहिलं तर संवेदना होती, म्हणजे पाय वाचला होता. त्यातच दुसरं ग्रेनेड फेकलं गेलं. त्यावेळी नाकाला कापून गेला त्याचा तुकडा. एकीकडे नाकातून रक्त वाहत होतं. शेजारी पडलेली स्लिपिंग बॅग घेऊन त्याने तो रक्त पुसायचा प्रयत्न करत होता. काही वेळासाठी डोळ्यांना दिसणंही बंद झालं आणि त्या अवस्थेत पुन्हा उठून तो सहकाऱ्यांपाशी पोहोचला. सहकाऱ्यांमध्ये एक जण होता, तो ट्रेनिंग वरचा साथी होता. दोघं त्या पहाडीला पाठ लावून एकमेकांसमोर बसले. आणखी एक साथी त्याच्या शेजारी बसलेला. यांनी त्यातल्या एकाला फर्स्ट एड करायला सांगितलं. तो म्हणाला, थांब करतो, तोपर्यंत तू फायरिंग तर कर. त्यांनी फायरिंग सुरू केलं. काही मिनिटात जो साथी फर्स्ट एड करत होता त्याच्या डोक्याला गोळी लागली. त्याच्या डोळ्यांसमोर तो पट्टी धरलेला हात समोरच्या समोर धरून मागे कोसळला. त्याने शेजारच्याकडे पाहिलं. त्याचं लक्ष फायरिंग करण्यात होतं. त्याला बातमी सांगितली. काय?
एवढंच म्हणणेपर्यंत शेजारच्या साथीदाराला गोळी लागून तो त्याच्या मांडीत कोसळला. एका मिनिटापूर्वी जे त्याच्याशी बोलत होते ते आता दुसऱ्या जगात गेलेले होते. प्लुटन कमांडरला ही गोष्ट सांगेपर्यंत शत्रूच्या सैनिकांनी येऊन त्यांना घेरलं होतं. एका क्षणात सगळं संपलं होतं. सगळे साथी मारले गेले होते. पाकिस्तानी सैनिकांनाही वाटलं सगळे मेले, तरी आधीचा अनुभव होताच. मग त्यांच्या कमांडरनी पुन्हा एकदा चेक करण्याचे आदेश दिले. त्यामुळे 2 पाकिस्तानी सैनिक, एक त्या डेड बॉडींना गोळ्या घालत होते आणि दुसरा हलवून चेक करत होता. सगळ्यात शेवटी ते या तिघांजवळ पोचले. तो अर्धवट शुद्धीत निपचित पडलेला, समोरच्या साथीला गोळ्या घातल्या गेल्या, त्याचे निष्प्राण शरीर त्यामुळे जागच्या जागी उडत होतं. त्याला ते दिसतही होतं, तरी तो शांत पडलेला. शेजारच्या नंतर सगळ्या शेवटी याचा नंबर आला. आता तर साक्षात मृत्यू समोर दिसत होता. शेवटचे काही क्षण उरलेले. त्यांनी पहिली गोळी हातात मारली. दंडातून दूर निघताना स्पष्ट दिसते, पुढची पायावर, शेवटची छातीवर. सगळं संपलं. पाकिस्तानी सैनिक परत जाताना त्यातल्या एकाच्या पायाचा धक्का आणि अचानक त्याला जाणवलं की अरे, आपण तर अजून जिवंत आहोत. छातीवर खिशात पाकिट होतं. त्यात जमा केलेली नाणी होती. का कोणास ठाऊक, पण त्यांनी ती बरोबर ठेवलेली होती आणि त्यांनी त्याचा जीव वाचवला. इतक्यात त्याला पाकिस्तानी कमांडरचा आवाज आला. तो खालच्या हिंदुस्थानी चौकीवर हमल्याचे आदेश देत होता. ते ऐकून मात्र तो पुरता भानावर आला. मागे राहिलेले इतर सहकाऱ्यांच्या काळजीने अस्वस्थ झाला. मनात विचार सुरू झाले, देवाने का जिवंत ठेवलं मला? काहीतरी कारण तर असलं पाहिजे. आता नाही मेला, आता मरणारच नाही, यापेक्षा मोठं काहीतरी कारण अपेक्षित असणार आहे. पुन्हा नवा उत्साह संचारला, नवं चैतन्य आलं. शेवटचं एक ग्रेनेड उरलेलं, त्यांनी ते त्या सैनिकाकडे भिरकावलं. त्या सैनिकाला काही कळायच्या ते ग्रेनेड फुटलं पण. आणि आता मात्र शत्रूच्या सैन्यात खळबळ माजली. कोणीतरी म्हणाला की एखादा जिवंत असला पाहिजे. कोणी म्हणाला आपण चेक केलेले, कदाचित दुसरी हिंदुस्थानी तुकडी वर पोहोचत असेल. त्यांनी हमला केला. तोपर्यंत त्यांनी शत्रूची एक बंदूक उचलली आणि घरंगळत गोळीबार सुरू केला. समोरच्यांना पटकन वाटलं की 2-3 ठिकाणाहून गोळीबार होतोय, म्हणजे नक्की दुसरी तुकडी पोचली. आता तेही घाबरले आणि सगळेच्या सगळे तिथून पळून गेले. याही अवस्थेत तो तिथंच पडून होता. बऱ्याच वेळानंतर खाली वर गेला. सगळ्या परिस्थितीचा त्याने अंदाज घेतला आणि खाली जाण्याचा विचार करू लागला. आता मात्र अंगातली उरली सोरली ताकदही संपलेली. 14 गोळ्या लागलेल्या, ग्रेनेडचे तुकडे घुसलेले. इच्छा फक्त एकच, सहकार्यापर्यंत ही बातमी पोहोचवता आली पाहिजे. अंदाजाने सुचेल तसा घरंगळत खाली आला. एक नाला दिसला. एकीकडे गोळी लागलेला हात दुखायला लागला. त्याने स्वतः तो तोडून बाजूला काढायचा प्रयत्न केला. उपयोग नाही. शेवटी अक्षरशः तो हात गोळा करून त्यांनी मागे पाठीला बांधला आणि तसाच निघाला. एके ठिकाणी एका दगडाला लटकत असताना खाली सहकारी दिसले. त्याच्या जीवात जीव आला, पण शुद्ध हरपलेली. जाग आली आणि तो होता त्यावेळेला छावणीत. समोर सीओ. त्याही स्थितीत सीओला बघून जय हिंद साहेब हेच निघाले शब्द त्याच्या तोंडून. 2 दिवस पोटात काही नव्हतं. त्यातून इतक्या जखमा, रक्त गेलेलं, शरीर खंगत चाललेलं. पण त्यांनी वरची सगळी इत्थंभूत माहिती सांगितली आणि त्यानंतर जे झालं ते आपल्या सगळ्यांसमोर आहे. आणि हा त्यावेळचा 19 वर्षाचा तरुण आजही भारतीय लष्करात कार्यरत आहे, सुभेदार मेजर म्हणून. त्याचं नाव आहे सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव. भारत सरकारने सर्वोच्च असा परमवीर चक्र देऊन त्यांचा सन्मान केला. आजही देशाच्या सेवेत रुजू आहेत आणि दरवर्षी 15 जानेवारीला होणाऱ्या आर्मी डेमध्ये आणखी 2 परमवीर चक्र सन्मानित करण्यासमवेत सहभागी होतात. हे सगळं आज सांगायचं कारण म्हणजे दरवर्षी 26 जुलै हा दिवस आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो आणि यंदा 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. खरंच आपण कळत न कळत किती जणांचे ऋणी असतो ना. वास्तविक पाहता त्यानंतरही इतक्या सगळ्या महान युद्धजन्य परिस्थितीला तोंड देत भारताने आजही नेत्रदीपक यश मिळवलेलं आहे. आणि आज या 21व्या शतकात आपण जे काही आदर्श आहेत त्या तो भारताचा आदर्शही आपल्या नजरेमध्ये भरतो.
संपूर्ण भारताला उच्च स्थानाचे मान आजही आपल्या आयुष्यात आहे. आजही आपल्याला या आयुष्यामध्ये उत्तुंग कामगिरी करून शतायुष्य जगणारे 100 वर्ष जगून आदर्श व्यक्तिमत्व आपल्या समोर आहेत. त्यात खास करून श्रीमान बाबासाहेब पुरंदरे गान सम्राज्ञी 90 वर्ष पार करून अख्खे आयुष्य आदर्शवत जगून जगभर प्रसिद्धी मिळवलेले आहेत. टाटा समूहाचे रतनलाल टाटा, इन्फोसिसच्या सुधामूर्ती, भारतरत्न नजरेआड करता येत नाही. कारण आपल्या देशामध्ये 100 वर्षाचं आयुष्य निरोगी मिळालेलं आहे आणि या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये नेत्रदीपक अशी कामगिरी करणारी ही मंडळी आहे. त्यामुळे आपल्याला हा आदर्श जाणवतो. सचिन तेंडुलकर जगप्रसिद्ध खेळाडू आहे आणि वेळीच त्यांनी क्रिकेटमधील संन्यास घेणारा तो आदर्श खेळाडू आहे. तसेच यालाही आपण विसरू शकत नाही. तसेच नीरज चोप्रा यानेही भालाफेक यामध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि भारताचं नाव उंचावलेलं आहे. अशा प्रकारे या सर्व गोष्टी अभिमानास्पद आणि आपल्याला भारताच्या आदर्श वाटणाऱ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे कोरोनासारख्या महापुरासारख्या निसर्गदत्त संकटांना सामोरं जाऊन पुन्हा मिळालेल्या तुटपुंज्या मदतीवर सुद्धा आश्वासनाने आत्मविश्वासाने पुन्हा शून्यातून गगनपटळी मारणारे आपले भारतीयच आहेत. या महामारीच्या काळात प्रत्यक्षात मृत्यूशी झुंज देत समाजामध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांच्यामध्ये समाविष्ट होऊन त्यांची सेवा करता करता प्राण गमावणारे अनेक क्रांतिकारक म्हणजे डॉक्टर, नर्सेस, अनेक संस्था, पोलीस दल यांनाही या क्रांतिकारकांना आपल्याला मानाचा मुजराच द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे देशाचा कार्याचा कारभार जगन्नाथाचा रथ चालवणारे माननीय पंतप्रधान मोदी यांचे सरकार म्हणजे भारताच्या मुकुटातील कोहिनूर हिरा आहे. महाराष्ट्राचा कारभार अनेक संकटांना सामोरं जाऊन आत्मविश्वासाने चालवणारे माननीय मुख्यमंत्री व त्यांचे सरकार हेही आदरणीय आहे. मुलांनो, ज्यावेळी भारतीयांचा आदर्श, परंपरा, कामगिरी आपण पाहतो तेव्हा त्यांच्या वैयक्तिक जीवनाचाही आपल्याला विचार करावा लागतो. ज्यांचे जीवन आयुष्य ते जे जगलेले आहेत ते केवळ भारत मातेसाठीच आहेत, भारतीयांच्या सौख्यासाठीच आहेत. स्वतंत्र भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठीच ते जगत आहेत. पण ही संख्या केवळ बोटावर मोजण्यावरती आहे. वास्तविक पाहता आपली जनसंख्या 125 करोड आहे. पण भारत माझा आहे, मी भारताचा आहे, माझं जीवन त्यांच्यासाठी समर्पित मी करेन, मी स्वतः आदर्श राहीन, मी मला स्वतःला ओळखून घेईन, माझे विकार सोडून देऊन सदाचारी, निर्व्यसनी, निरहंकारी, निस्वार्थी, सुशिक्षित, सात्विक आहार घेणारा, सात्विक विचारी राहून राष्ट्राशी एकनिष्ठ राहील अशी प्रतिज्ञा करून त्याप्रमाणे वागणारी लोकसंख्या अत्यंत अल्प आहे. म्हणून आपल्या देशातील सैनिकांना आजही 75 वर्ष झालेली असताना सुद्धा अनेक सैनिकांना सीमेवर लढून प्राण अर्पण करावे लागत आहेत. त्या मोकळेपणाने आपण श्वाससुद्धा घेणे मुश्किल झालेले आहे. कारण आजही फितुरीची कीड आजही जशीच्या तशीच आहे. त्यामुळं भीती, भ्रष्टाचार, स्वार्थी राजकारण, खोटेपणा, ढासळलेली नैतिकता, दुर्दैवानं नष्ट होत जाणारी संस्कृती याला दुर्दैवानं या जगामध्ये मानाचं स्थान मिळत आहे. पण आपण जेव्हा आजच्या या शुभदिनी या सर्वजण आपण ज्यावेळेला चिंतन करतो, मनन करतो, तेव्हा पुढील 100 वर्षामध्ये आपला भारत ज्यावेळेला 100 वर्षामध्ये पदार्पण करेल त्यावेळेला तो जगद्गुरू असेल. भारताची संस्कृतीचा वेल हा गगनावर गेलेला असेल. सर्व सुखी, समाधानी, आनंदी, शिक्षित असतील. थोडक्यात भारतात स्वर्गीय वातावरण असेल, श्रीरामराज्य असेल ही 100% खात्री आहे. कारण आत्ताची पिढी समंजस आहे, त्यांना भारताचा संपूर्ण इतिहास माहिती आहे. आत्ताची पिढी, विद्यार्थी, त्यांचे आईवडील, पालक आपल्याला मिळालेलं नरजन्माचं महत्त्व लक्षात घेऊन पुन्हा हा जन्म आपल्याला मिळणार नाही याचे भान ठेवून स्वतःची क्षमता लक्षात घेऊन विकारांवर विजय मिळून नर का नारायण और नारी की लक्ष्मी निश्चित होईल यासाठी म्हणावेसे वाटते. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे, सौंदर्य रमो घरात स्वर्गीया परी, ही भीती नष्ट होऊ दे भीती बावरी. या दैन्याच्या दुरावस्था होऊन पुन्हा म्हणावं असं वाटतं,
बलसागर भारत हो ओ विश्वात शोभनी राहो ही माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो बलसागर भारत हो बलसागर भारत हो. ही वास्तविक पाहता आपण हे 75 वर्षाची सगळं शौर्य कथा पाहिली, अनेक सैनिकांच्या व्यथाही पाहिल्या. जसं मानवाने पाहिल्या तशा निश्चित या गगनामध्ये लहरणाऱ्या तिरंगाने सुद्धा या कथा आणि व्यथा ऐकलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना त्यांची पण आपण काही काळ सेवा करूया असं त्यांच्या मनात निश्चित आलेलं आहे. कारण भारत माता की जय म्हणून शत्रू सैनिकांना ज्या वेळेला ते गोळ्या घालतील त्याच वेळेला शत्रूच्या गोळ्यासुद्धा नकळत त्यांना झेलावी लागेल. पण त्या झेलत असताना त्या क्षणी त्या गोळीच्या जागी काही काळ मी बुलेट प्रूफ होऊन माझ्या सैनिकांचं रक्षण घेईन असं निश्चित त्या आकाशामध्ये लहरणाऱ्या तिरंग्याला वाटेल. आणि ही गोष्ट खरीच होईल. कारण आपल्या देशामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी निर्जीव भिंत चालून दाखवली तेव्हा हा तिरंगा तर प्रत्येकाच्या करोडो लोकांच्या हृदयावरती आहे. तेव्हा हे सत्य घटना घडेल आणि या सैनिकांना होणारा त्रास निश्चित कमी होईल. पुढील 100 वर्षामध्ये ज्या वेळेला आपण जाऊ त्यावेळेला ही युद्धजन्य परिस्थिती निश्चित संपलेली असेल. कारण रोमारोमामध्ये राष्ट्रप्रेम वाढलेलं असेल. आणि म्हणून मला या ठिकाणी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करावीशी वाटते की ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना आहे की भारत सर्वांच्या पती आमच्या सगळ्यांच्याकडनं या भारताला मी शुभेच्छा देते आणि अशा महान भारत देशाला मी त्रिवार वंदन करते. आणि त्यामुळं मी म्हणते जय हिंद जय भारत जय भारत. भारत माता की जय हो भारत माता की जय हो. धन्यवाद. आजच्या मार्गदर्शनातून मला एवढं म्हणावंसं वाटतं की सामर्थ्य आमच्या अंगी यावे शब्द आपुले पेलण्याचे, सामर्थ्य आमच्या अंगी यावे शब्द आपुले पेलण्याचे, भाग्य आम्हाला लाभले मार्गदर्शन आपले ऐकण्याचे, भाग्य आम्हाला लाभले मार्गदर्शन आपले ऐकण्याचे. आजच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त आपल्या शाळेत स्वातंत्र्यदिन सप्ताह साजरा करण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषवाक्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा इत्यादी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यामधून प्रत्येकी 3 क्रमांक काढण्यात आले. तर मी आपल्या प्राथमिक विभागाच्या शिक्षिका सौ सूर्यवंशी मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी इयत्ता 1ली ते 4थीचा निकाल या ठिकाणी जाहीर करावा. 75वा स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. जिजामाता विद्यालयामध्ये दिनांक 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीमध्ये या अमृत महोत्सवा निमित्त एक सप्ताह स्वातंत्र्य दिन सप्ताह आयोजित केला होता. सेवागिरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा माननीय सौ आशाताई कुलकर्णी मॅडम यांच्या सुंदर कल्पनेतून हा सप्ताह साजरा करण्यात आला. तर या सप्ताहामध्ये दिनांक 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट पर्यंत विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं. 9 ऑगस्ट या दिवशी वेशभूषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, देशभक्तीपर चित्रकला स्पर्धा, वैयक्तिक गायन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि कथाकथन स्पर्धा अशा विविध स्पर्धांनी विद्यार्थ्यांनी या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला होता. आणि यामध्ये विशेष आभार पालकांचं की पालकांनी अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांची स्पर्धेची तयारी करून घेतली आणि वेळेत व्हिडिओ अपलोड केले. तर वेशभूषा स्पर्धा आपण आता या स्पर्धेचा निकाल वाचन मी आता करते. इयत्ता 1ली वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आरोही महेश सलगरे, द्वितीय आहे वैष्णवी सतीश चव्हाण, तृतीय आहे श्रीहरी रामकिशन गव्हाणे. वक्तृत्व स्पर्धा इयत्ता 1ली प्रथम आहे स्वरा भाऊसाहेब हुंबे, द्वितीय आहे आरोही महेश सलगरे, तृतीय आहे वैष्णवी सतीश चव्हाण. चित्रकला स्पर्धा श्रीहरी रामकिशन गव्हाणे प्रथम, द्वितीय आहे भावेश अप्पाराव उदगीरे आणि तृतीय आहे सुजाता प्रकाश गायकवाड. वैयक्तिक गायन स्पर्धा
प्रथम स्वरा भाऊसाहेब हुंबे, द्वितीय आहे आरोही महेश सलगरे, तृतीय आहे भूषण संदीप उदगिरे. हस्ताक्षर स्पर्धा स्वरा भाऊसाहेब हुंबे प्रथम, द्वितीय आहे भूषण संदीप उदगिरे, तृतीय आहे रुद्र रुपेश साळवी. कथाकथन स्पर्धा स्वरा भाऊसाहेब हुंबे प्रथम, द्वितीय आहे श्रीहरी रामकिसन गव्हाणे आणि तृतीय आहे वैष्णवी सतीश चव्हाण. अतिशय सर्व मुलांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. इयत्ता दुसरीच्या स्पर्धेचा निकाल घोषवाक्य प्रथम आहे पवार आरोही नंदकुमार, द्वितीय आहे सकपाळ शुभ्रा सीताराम, तृतीय आहे कदम वेदिका दीपक आणि उत्तेजनार्थ दिलेला आहे कुरे आविष्कार बापू. वेशभूषा स्पर्धा प्रथम आहे कोळी श्रद्धा विकास, द्वितीय आहे पवार आरोही नंदकुमार आणि तृतीय आहे कुरे आविष्कार बापू. वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आलेली आहे पवार आरोही नंदकुमार. चित्रकला स्पर्धा आविष्कार बापू कुरे प्रथम, द्वितीय अनन्या विलास पवार, तृतीय त्रिशा उमेश कांबळे आणि उत्तेजनार्थ आहे शुभ्रा सीताराम सकपाळ. वैयक्तिक गायन स्पर्धा अनन्या विलास पवार प्रथम, नंतर आहे हस्ताक्षर स्पर्धा अनन्या विलास पवार प्रथम, आरोही नंदकुमार पवार द्वितीय आणि मानवी मंगेश जावळे तृतीय. कथाकथन स्पर्धेमध्ये एक विद्यार्थिनी आहे श्रद्धा विकास कोळी. इयत्ता दुसरीच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. इयत्ता तिसरी वेशभूषा स्पर्धा ऐश्वर्या अप्पाराव उदगिरे प्रथम क्रमांक, द्वितीय प्रथमेश मोहन तंगानकर, तृतीय आहे ऋतिका पुरुषोत्तम माहुरे. वक्तृत्व स्पर्धा इयत्ता तिसरी प्रथम यश सतीश चव्हाण, द्वितीय आहे राज अनिल कांदे, तृतीय आहे ऐश्वर्या अप्पाराव उदगिरे. चित्रकला स्पर्धा प्रथम हर्षला रवींद्र जठार, द्वितीय साईराज कृष्णा कदम, तृतीय आहे अनन्या संदीप केदारे आणि उत्तेजनार्थ आहे निखिल रमाकांत सोनवणे. वैयक्तिक गायन स्पर्धा प्रथम आहे स्वराज नंदकुमार गव्हाणे, द्वितीय ऐश्वर्या अप्पाराव उदगिरे आणि तृतीय आहे मन बहादूर राम बहादूर थापा. निबंध स्पर्धा ऐश्वर्या अप्पाराव उदगिरे प्रथम क्रमांक, द्वितीय आहे माने गायत्री महावीर आणि तृतीय आहे प्रथमेश मोहन तंगानकर. कथाकथन स्पर्धा प्रथम आहे यश सतीश चव्हाण, द्वितीय आहे सई विलास सावंत आणि तृतीय आहे कृष्णा किरण दरेकर. इयत्ता चौथी वेशभूषा स्पर्धा प्रथम आदिती उदगिरे, द्वितीय इंद्रजित कुरे, तृतीय प्रवीण गायकवाड आणि उत्तेजनार्थ अनय घुगे. घोषवाक्य स्पर्धा प्रवीण गायकवाड प्रथम, इंद्रजित कुरे द्वितीय, अभिषेक इंचुरे तृतीय. वक्तृत्व स्पर्धा प्रथम अपूर्वा वरपे, द्वितीय श्रेया जगमन बहादूर राम बहादूर थापा. निबंध स्पर्धा ऐश्वर्या अप्पाराव उदगिरे प्रथम क्रमांक, द्वितीय आहे माने गायत्री महावीर आणि तृतीय आहे प्रथमेश मोहन तंगानकर. कथाकथन स्पर्धा प्रथम आहे यश सतीश चव्हाण, द्वितीय आहे सई विलास सावंत आणि तृतीय आहे कृष्णा किरण दरेकर. इयत्ता चौथी वेशभूषा स्पर्धा प्रथम आदिती उदगिरे, द्वितीय इंद्रजित कुरे, तृतीय प्रवीण गायकवाड आणि उत्तेजनार्थ अनय घुगे. घोषवाक्य स्पर्धा प्रवीण गायकवाड प्रथम, इंद्रजित कुरे द्वितीय, अभिषेक इंचुरे तृतीय. वक्तृत्व स्पर्धा प्रथम अपूर्वा वरपे, द्वितीय श्रेया जगताप, तृतीय श्रेया शिंदे. चित्रकला स्पर्धा प्रथम संस्कृती बिरादार, द्वितीय हुमेरा मुल्ला, तृतीय समीक्षा भोर. वैयक्तिक गायन स्पर्धा प्रथम श्रेया शिंदे, द्वितीय मानसी देवळेकर, तृतीय श्रेयश जगताप आणि उत्तेजनार्थ संग्राम सकपाळ. निबंध स्पर्धा प्रथम अपूर्वा वरपे, द्वितीय स्नेहा धस,
आणि तृतीय सृष्टी वसव. कथाकथन स्पर्धा प्रथम श्रेया जगताप, द्वितीय अपूर्वा वरपे आणि तृतीय अदिती वरपे. अशा प्रकारे इयत्ता 1ली ते 4थी या वर्गांचा 9 ते 14 ऑगस्ट या दरम्यान स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव सप्ताह या निमित्त घेतलेली ह्या ज्या स्पर्धा आहेत, विविध स्पर्धा, या स्पर्धांचा निकाल अशा प्रकारे होता. सर्व यशस्वी. यानंतर माध्यमिक विभागातून श्री पवार सर यांना अशी विनंती करते की त्यांनी इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करावा. धन्यवाद मॅडम. आज आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आणि आजच्या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजेच अमृत महोत्सव, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. आणि या निमित्तानं आपल्या विद्यालयामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या स्पर्धांमध्ये देशभक्तीपर घोषवाक्य, देशभक्तीपर भाषण स्पर्धा, देशभक्तीपर चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर वैयक्तिक गायन स्पर्धा, देशभक्तीपर निबंध स्पर्धा, देशभक्तीपर कथाकथन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन विद्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीनं साजरी करण्यात आली होती. आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांमधून नंबर जे आहेत, क्रमांक आपण काढलेले आहेत आणि या क्रमांकाचं वाचन आता मी या ठिकाणी करणार आहोत. इयत्ता 5वी वर्ग शिक्षक आहेत हिरे मॅडम यांच्या वर्गातून घोषवाक्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नागेश मोहन पाटील, द्वितीय क्रमांक शारदा दडस, तृतीय क्रमांक मनस्वी केसरकर. वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक प्रिया मोहन पवार, द्वितीय क्रमांक सोहम कछवे, तृतीय क्रमांक चिन्मय पवार. देशभक्तीपर चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक सोहम कछवे, द्वितीय क्रमांक जीविका धुमाळ, तृतीय क्रमांक आविष्कार विरंगुळ. देशभक्तीपर गीत गायन वैयक्तिक स्पर्धा प्रथम क्रमांक जीविका धुमाळ, द्वितीय क्रमांक प्रिया पवार, तृतीय क्रमांक श्रेयश लवंगारे. निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक सोहम कछवे, द्वितीय क्रमांक शारदा दडस, तृतीय क्रमांक तन्वी निकम. कथाकथन स्पर्धा प्रथम क्रमांक आर्या लोहकरे, द्वितीय क्रमांक सोहम कछवे, तृतीय क्रमांक आविष्कार विरंगुळ. यानंतर इयत्ता 6वी मधून स्पर्धा पार पडल्या. वर्ग शिक्षक आहेत सौ पळसकर मॅडम. घोषवाक्य स्पर्धा प्रथम क्रमांक गपाट आदित्य, द्वितीय क्रमांक भद्रे सितीज, तृतीय क्रमांक याळगी समर्थ. वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक सितीज भद्रे, द्वितीय क्रमांक अक्षरा होंबे, तृतीय क्रमांक समर्थ याळगी. देशभक्तीपर चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक अंजली राठोड, द्वितीय क्रमांक वैभव गुडमेवार, तृतीय क्रमांक विनायक पवार. देशभक्तीपर गीत गायन वैयक्तिक प्रथम क्रमांक श्रुतिका कावळे, द्वितीय क्रमांक वैष्णवी सकपाळ, तृतीय क्रमांक समर्थ याळगी. निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक अक्षरा होंबे, द्वितीय क्रमांक समर्थ याळगी, तृतीय क्रमांक सुशांत कारले. कथाकथन स्पर्धा प्रथम क्रमांक अक्षरा हुंबे, द्वितीय क्रमांक सार्थक शिंदे, तृतीय क्रमांक समर्थ याळगी. इयत्ता 7वी वर्ग शिक्षक आहेत श्री सांगळे सर. वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक आर्यन वरपे, द्वितीय क्रमांक वैष्णवी बागडे, तृतीय क्रमांक शुभम औरादे. गीत गायन स्पर्धा प्रथम क्रमांक आर्यन वरपे, द्वितीय क्रमांक नेहा बाटले, तृतीय क्रमांक संध्या जांभळे. निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक नेहा बाटले, द्वितीय क्रमांक सार्थक जगताप, तृतीय क्रमांक आर्यन वरपे. कथाकथन स्पर्धा प्रथम क्रमांक
सानवी कांबळे, द्वितीय क्रमांक ईश्वरी पोंदे, तृतीय क्रमांक अक्षदा शहा. घोषवाक्य स्पर्धा. प्रथम क्रमांक आतिश खोबरखेडे, द्वितीय क्रमांक वैष्णवी बागडे, तृतीय क्रमांक जय बोंबले. चित्रकला स्पर्धा. प्रथम क्रमांक आशा इंचुरे, द्वितीय क्रमांक माहेश्वरी धुमाळ, तृतीय क्रमांक अक्षदा शहा. इयत्ता 8वी. वर्ग शिक्षक आहेत श्री सरडेसर. निबंध निशांत कारले, द्वितीय क्रमांक स्नेहा तुळसुणकर. चित्रकला. प्रथम क्रमांक अनुष्का वसव, द्वितीय क्रमांक नेहा तुळसुणकर. वक्तृत्व स्पर्धा. प्रथम क्रमांक स्नेहा तुळसुणकर, द्वितीय क्रमांक निशांत कारले. देशभक्तीपर गीत. प्रथम क्रमांक अनुष्का वसव, द्वितीय क्रमांक नेहा तुळसुणकर. घोषवाक्य स्पर्धा. प्रथम क्रमांक मयुरी तोडकर, द्वितीय क्रमांक गौरी माहुरे, तृतीय क्रमांक स्नेहल तुळसुणकर. इयत्ता 9वी. वर्ग शिक्षक आहेत श्री पाटील सर. देशभक्तीपर घोषवाक्य. प्रथम क्रमांक आरसिया मुल्ला, द्वितीय क्रमांक प्रतीक्षा सकपाळ, तृतीय क्रमांक तन्मय दिघे. देशभक्तीपर भाषण स्पर्धा. प्रथम क्रमांक प्रतीक्षा सकपाळ, द्वितीय क्रमांक आरसिया मुल्ला, तृतीय क्रमांक श्रद्धा सोनार. देशभक्तीपर चित्रकला स्पर्धा. प्रथम क्रमांक काठे प्रथम, द्वितीय क्रमांक आरसिया मुल्ला, तृतीय क्रमांक तन्मय दिघे. देशभक्तीपर वैयक्तिक गायन स्पर्धा. प्रथम क्रमांक तन्वी पाटील, द्वितीय क्रमांक प्रतीक्षा सकपाळ, तृतीय क्रमांक पूजा निरगुडे. देशभक्तीपर निबंध स्पर्धा. प्रथम क्रमांक श्रद्धा सोनार, द्वितीय क्रमांक तन्वी पाटील, तृतीय क्रमांक पूजा उमा. देशभक्तीपर कथाकथन स्पर्धा. प्रथम क्रमांक प्रतीक्षा सकपाळ, द्वितीय क्रमांक आयुष शिंदे, तृतीय क्रमांक चैतन्य बनकर. इयत्ता 10वी. वर्ग शिक्षक आहेत श्री वायदंडे सर. घोषवाक्य स्पर्धा. प्रथम क्रमांक श्रुतिका पाटील, द्वितीय क्रमांक राजेश्री तांबे, तृतीय क्रमांक सुस्मिता हगे. वक्तृत्व स्पर्धा. प्रथम क्रमांक कांचन केदारी, द्वितीय क्रमांक संस्कृती औरादे, तृतीय क्रमांक रेमा साठे. चित्रकला स्पर्धा. प्रथम क्रमांक कांचन केदारी, द्वितीय क्रमांक मंजुषा पवार, तृतीय क्रमांक संस्कृती औरादे. वैयक्तिक गायन स्पर्धा. प्रथम क्रमांक संस्कृती औरादे, द्वितीय क्रमांक साई मुळे, तृतीय क्रमांक कांचन केदारी. निबंध स्पर्धा. प्रथम क्रमांक मंजुषा पवार, द्वितीय क्रमांक योगेश दडस, तृतीय क्रमांक श्रुतिका पाटील. कथाकथन स्पर्धा. प्रथम क्रमांक प्रिया सकपाळ, द्वितीय क्रमांक संस्कृती औरादे, तृतीय क्रमांक योगेश दडस. अशा प्रकारे इयत्ता 5वी ते 10वीच्या सर्व विजेते जे आहेत, ज्यांचे क्रमांक आलेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो आणि यापुढील कार्यक्रमाची सूत्रे मी माझ्या सहकारी सो हिले मॅडम यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद.
ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी। ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व शहीदांना मी आज या ठिकाणी आदरांजली वाहते व आजच्या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आपल्या सेवागिरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा माननीय सौ आशाताई कुलकर्णी मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या व त्यांनी आपल्या सर्वांना उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. त्यासाठी मी त्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करते. सेवागिरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी माननीय श्री कुमार कुलकर्णी सर हे देखील आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचे देखील मी विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करते. आपले सेवागिरी शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री अमित कुलकर्णी सर हे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचे देखील मी विद्यालयाच्या वतीने आभार या ठिकाणी व्यक्त करते. आपले जिजामाता माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री निलेश गायकवाड सर हे देखील आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. जिजामाता प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री राजेंद्र गोंदिल सर हे देखील आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. माझे सर्व सहकारी शिक्षक हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. उपस्थित सर्व पालक वर्ग यांचे देखील मी आपल्या विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करते. तसेच इयत्ता 1ली ते 10वीचे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी या ठिकाणी खूप खूप कौतुक करते व शेवटी एवढं सांगेल की ज्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत देश महान बनला, ज्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत देश महान बनला व आजपर्यंत आपण हे स्वातंत्र्य अनुभवत आहोत त्या स्वातंत्र्यवीरांना मी आपल्या सर्वांकडून शतशत प्रणाम करते व इथून पुढेही हे स्वातंत्र्य अबाधित राहील व आपला तिरंगा डौलाने फडकत राहील असे प्रयत्न आपण करूयात. पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते व या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करते. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम, शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनी कुल्यकुसुमिता द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं, वन्दे मातरम्. कोटि कोटि कंठ कल कल निनाद करले, कोटि कोटि भुजै धृत खर खरवाले, अबला अनुमारक बोले, बहुबलधारिणी नमामि तारिणी विपुदलवारिणी मातरं, वन्दे मातरम्. तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही रिधी तुम्ही मर्म त्वं हि
भारत माता की जय.